मिरज येथील आशा टॉकीज समोरील एका अपार्टमेंटमध्ये कुजलेला मृतदेह, अन्नत्याग केल्याने मृत्यू, मृतदेहासोबत 3 दिवस जी बहीण होती। सदर बातमी सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झाली होती। तिनेच स्वतःला 1 महिना कोंडून घेतली। ती नात्याने बहीण उच्च शिक्षित होती, परंतु मानसिक आजाराने ग्रस्त होती। तिची दिनांक 13 मे 2024 रोजी महानगरपालिका अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या संचालिका उर्फ निराधार महिलांची आई सुरेखा शाहीन शेख यांच्या पुढाकाराने सुटका करण्यात आली। सदर महिला एका आध्यात्मिक संस्थेच्या प्रभावाखाली होती असे समजते। आई वडील भाऊ यांचेही दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्या एकट्याच होत्या। त्या महिलेचे काका व पुतण्या यांनी पोलीस स्टेशनला मदतीची हाक दिली। पोलिसांनी सांगितले नातेवाईक असल्यानंतर त्यांनीच काळजी घेतली पाहिजे। अपार्टमेंटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे अपार्टमेंटमधील एका नागरिकाने ऑनलाईनवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली। जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार वर्ग केली, तसेच सांगलीतील शासकीय रुग्णालयातील मनोरुग्ण विभागाकडे सुद्धा तक्रार वर्ग केली। त्यानंतर नातेवाईकांना आस्था बेघर महिला निवारा केंद्राचा पत्ता देण्यात आला। नातेवाईकांनी संपर्क साधला, वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। अपार्टमेंटमधील रहिवाशांनी खिडकीतून तिला पाणी व अन्नपदार्थ देण्यास सुरुवात केली, परंतु तिने आतून कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतल्यामुळे काहीच करता येत नसल्यामुळे रहिवाशी नातेवाईक हतबल झाले होते। अशा परिस्थितीमध्ये आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या संचालिका सुरेखा शाहीन शेख यांनी स्थळ पाहणी केली। तातडीने सदर महिलेचे खिडकीतून समुपदेशन करण्यास त्या यशस्वी झाल्या। फ्लॅटमध्ये प्रवेश केला। फ्लॅटमध्ये प्रचंड दुर्गंधी, अस्ताव्यस्त पडलेले कपडे आणि सदर महिलेची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली होती। कित्येक दिवस अंघोळ नाही। रेस्क्यू ऑपरेशन करून सदर महिलेला निवारा केंद्राच्या पुढाकाराने अंघोळ घालून तिचा ताबा घेण्यात आला। तात्पुरते लाभार्थी म्हणून प्रवेश देण्यात आला। भविष्यातील तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल। सदर रेस्क्यू ऑपरेशन करिता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या केंद्र संचालिका सुरेखा शाहीन शेख सह सविता काळे, वैशाली कांबळे, सुनीता शिरढोणे, सोहेल शेख, संतोष खेडेकर, अवधूत कामत यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले। अपार्टमेंटमधील दूषित वातावरण, आरोग्यास धोका व महिलेची सुरक्षितता याकरिता महानगरपालिका अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्राने केलेल्या मोलाचे सहकार्याबद्दल अभिनंदन, कौतुक होत आहे।